शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये साधारणतः तुमच्या 80-90 दिवसाच्या दरम्यान बऱ्याच वेळेस मण्यांवरती ब्लॅक स्पॉटेजचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी येतात. मग हे कशामुळे येतात आपण हे पण समजून घेणं गरजेचं आहे, किंवा हे येऊ नये याच्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे, त्यावेळेची कामगती आपण कशा पद्धतीने केली पाहिजे, ही सर्व चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे मला कॉल आले, बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट पण केलं की मालावरती शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला स्पॉट येतात. बऱ्याच शेतकऱ्यांना या अडचणी येतात. मग या अडचणी काय येतात आपण हे समजून घेणं गरजेचं आहे. आता ही सर्व चर्चा करण्यापूर्वी दादा आपलं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं. माझं नाव गणेश बाळू रायते, खडक माळेगाव. मोबाईल नंबर आहे 91 30 81 79 34. आपण यावर्षी प्लॉट बुकिंग केले. मागच्या वर्षी तुम्हाला अडचणी होत्या, मिली बघू होता, बऱ्याच अडचणी होत्या, बरोबर आहे. काय वाटलं यावर्षी? प्लॉट चांगला आहे, नियोजन सांगितल्या पद्धतीने केलं, प्लॉट पण छान झाला, रिझल्ट चांगले वाटले, रिझल्ट चांगला, समाधानी आहे? समाधान. तर आता लक्षात घ्या, आपण मी तुम्हाला सांगितलेलं आहे काम करताना व्यवस्थित काम करणं गरजेचं आहे. आता जर बघितलं तुम्ही प्रत्येक बंचची साईज लक्षात घ्या, ही बंचची साईज, मनी संख्या आपली व्यवस्थित पद्धतीने असणं, त्याच्यामुळे मण्यांना एकसारखी साईज मिळणं, शुगर एकसारखी येणं, हे सर्व गोष्टींचं आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे. लोड मॅनेजमेंट सुद्धा आपल्यासाठी तितकीच महत्वाची आहे. आता हे सर्व करत असताना आपल्याला फवारण्याचं नियोजन आपण या टप्प्यामध्ये, म्हणजे आता आपल्याकडे पाऊस कमी झाला, पाऊस कमी झाल्याच्या नंतर आपल्याकडे दवधुक्याचं प्रमाण वाढलं. आता या दवधुक्यामध्ये आपल्याला या अडचणी येतात. आता लक्षात घ्या की आपली जमीन ओली असते, सकाळी सकाळी दवधुकं पडतं, दवधुकं निघाल्यानंतर ऊन पडतं, परंतु रात्रीच्या वेळेला जे आलेलं बाष्पीभवन, म्हणजे लक्षात घ्या जमिनीतून निघणारं बाष्पीभवन, याचा मण्यावरती अतिरिक्त वेगळा परिणाम त्या ठिकाणी होतो. त्या ठिकाणी ते दव साचतं आणि अशा वेळेस बरेच शेतकरी दवधुक्यामध्ये फवारण्या करतात. लक्षात घ्या, कुठलीही फवारणी अशा दवधुक्यामध्ये आपण करणं चुकीचे राहते. तर दवधुक्यामध्ये फवारणी करू नका. एक शेवटच्या टप्प्यामध्ये तरी कमीत कमी तुमची मनी सेटिंग झाली, तुमची थर्ड डिप झाली, थर्ड डिपच्या नंतर आपण ही काळजी घेणं गरजेची. प्रत्येक फवारणी आपण दुपारच्या वेळेला करणं गरजेचे आहे. तुमच्या मिलीबगच्या फवारण्या असतील, कीटकनाशकच्या फवारण्या असतील, बुरशीनाशकांच्या फवारण्या असतील, या प्रत्येक फवारण्या आपण दुपारच्या वेळेला करा. तुम्ही साधारणतः त्याच्यावरती दव साचणार नाही, म्हणजे तुम्ही 4च्या नंतर जवळजवळ फवारणीच करू नका, जेणेकरून अडचण त्या ठिकाणी आपल्याला यायला नको. आणि आपण ESS मशीननी फवारणी करतो, चिमा मशीननी फवारणी करतो, डिपिंगचे जे स्प्रे घेतो, हे स्प्रे सुद्धा आपण दुपारच्या वेळेलाच करणं गरजेचे आहे, किंवा सकाळी 9च्या 10च्या दरम्यान आपण त्या फवारणी करून घ्या, जेणेकरून दवधुकं गेलं अशा वेळेस आपण त्या फवारणी करणं गरजेचे आहे. ही व्यवस्थित जर फवारण्यांची काळजी घेतली, त्याचबरोबर शेवटचे कॉम्बिनेशन सुद्धा आपल्यासाठी फार महत्वाचे असतात. याच्यामध्ये कुठल्याही आपल्या प्रॅक्टिस शिवाय किंवा कोणी आपल्याकडे जे मार्गदर्शक असतील त्यांच्या कॉम्बिनेशनच्या प्रॅक्टिस शिवाय आपण व्यतिरिक्त फवारण्या त्या ठिकाणी करू नका. तुम्ही मिलीबगसाठी काय औषधं वापरतात, कुठेतरी कीटकनाशकच्या फवारण्या घेतात, बायोलॉजिकल मध्ये आपण थ्रिप्सच्या फवारण्या घेतो, परंतु ह्या घेत असताना प्रॅक्टिसेस फार महत्वाचे आहे. तुमची इथं जरी आपल्याकडून थोडीफार गडबड झाली, वेगळं औषध आपल्याकडून वापरण्यात आलं, कुठेतरी कॉम्बिनेशन चुकीचं गेलं, तर आपल्याकडे हे स्पॉट येऊ शकतात. लक्षात घ्या. त्यानंतर जे आपण हार्मोनचे बारीक डॉट जे म्हणतो आपण, ते काय येतात हे पण समजून घ्या. त्यासाठी आपण चांगल्या क्वालिटीचं CPP वापरणं, स्टँडर्ड कंपनीचं, तुम्ही होम ब्रासून लाईट वापरत असाल ते सुद्धा स्टँडर्ड कंपनीचं वापरणं, हे सुद्धा आपल्यासाठी गरजेचं आहे. स्टीमचा वापर करत असताना सुद्धा चांगल्या क्वालिटीचा स्टीम घेऊन वापर करणं, किंवा आपल्या प्रॅक्टिसने आपल्याला जर नियोजन माहिती असेल, किंवा आपण याच्यापूर्वी त्याचा वापर केलेला असेल, प्रॅक्टिस चांगले झाल्या असतील, तर त्या स्टीमचा वापर करणं आपल्यासाठी फार महत्वाचं राहतं. याचबरोबर आपण सीवीडच्या फवारण्या घेतो. लक्षात घ्या, मनी सेटिंग नंतर थर्ड डिपच्या नंतर आपण एक 8-10 दिवसाच्या अंतराने एक सीवीडची फवारणी घेतो, ग्रीन सीवीड. त्याच्यामध्ये ग्रीन सीवीड सुद्धा वापरत असताना चांगल्या क्वालिटीचं ग्रीन सीवीड वापरा. मी तुम्हाला प्रत्येक स्प्रेमध्ये सांगितलेलं राहतं, तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता, परंतु जेणेकरून आपल्याकडे कुठलेही स्पॉट त्या ठिकाणी येणार नाही, कुठलेही डॉट आपल्याला त्या ठिकाणी येणार नाही, याची काळजी आपण घेणं गरजेची आहे. याचबरोबर आपण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर संजीवकांचा वापर करत असताना आपल्याला कुठलाही अतिरिक्त वापर त्या ठिकाणी करायचा नाही. आपण ही जर व्यवस्थित काळजी घेतली तर आपल्याकडे कुठलेही डॉट, कुठलेही स्पॉट त्या ठिकाणी येणार नाही. दवधुक्यामध्ये फवारणी टाळायची आहे. त्याचबरोबर रात्रीचं पाणी देणं शक्यतो इथून पुढे टाळलं पाहिजे. आपण पाणी दिवसाच्या पद्धतीने पाणी द्या, वापसा कंडिशनला पाणी द्या. पाणी कुठंही, पाणी नियोजन सुद्धा आपल्यासाठी फार महत्वाचा मुद्दा यावेळेस राहतो, कारण तुमच्याकडे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पाणी कमी पडलं तरीही आपल्याकडे बर्निंग, उकड्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आपल्या देठाच्या बाजूने जर मनी सुकायला लागला तर समजून घ्या आपल्याकडून कुठेतरी पाणी कमी पडतंय. झाडाच्या भूकवाढीनुसार आपल्याला पाणी सुद्धा वाढवणं गरजेचं आहे, परंतु वापसा कंडिशनला पाणी द्या. तुमचं पाण्याचं नियोजन ठरवून घ्या. तुम्ही 7-8 दिवसाला आपण जे पाणी नियोजन देतो त्या पाणी नियोजनानुसारच पाणी द्या. पाणी एक्सेस देऊ नका. कुठेतरी मोटर चालू राहिली, कुठेतरी अर्धा-1 तास पाणी एक्सेस पडलं तरीही आपल्याला त्याचा विपरीत परिणाम आपल्या मालावरती झाल्याशिवाय राहत नाही. त्याचबरोबर आपण सल्फरच्या फवारण्या घेत असताना सुद्धा आपण काळजी घ्या. कुठेही फवारण्या घेत असताना नोझल आपल्याला
चांगल्या पद्धतीचे असावे. ATR फवारण्या शक्यतो घ्या किंवा सरळ सरळ आपण सल्फरच्या फवारण्या चिमा मशीनने किंवा SS मशीनने टाकून घ्या. कुठलीही अडचण त्या ठिकाणी येत नाही. फक्त पाऊस दवदुका असेल अशा वेळेत आपण त्या फवारण्या टाळत चला. जेणेकरून बऱ्याच वेळेस काय होतं, मी तुम्हाला दिलेलं आहे फवारण्यांमध्ये पण देतो की आपण एकरी 1 किलो सल्फर दिला असेल, पोटॅशियम बायकार्बोनेट दिला असेल, परंतु हे करत असताना जर आपल्याकडे पाऊस होणार असेल किंवा ढगाळ वातावरण असेल तर आपण ती फवारणी टाळून घ्या. बऱ्याच वेळेस तो पण प्रॉब्लेम येतो की आपण पाऊस झाल्याच्या नंतर आपण फवारणी केलेली राहते, बऱ्याच वेळेस ते सल्फरचे डाग आपल्याला मण्यांच्या खालच्या बाजून त्या ठिकाणी दिसायला सुरुवात होते. आपल्याला ते यायला नको. याच्यासाठी सुद्धा आपण हे नियोजन करणं गरजेचं आहे. आता ह्या झाली सर्व चर्चा, परंतु याच्यानंतर ज्या प्लॉटांवरती या असे डॉटेस येतात याच्यासाठी आपण फवारण्या कशा पद्धतीने घेतल्या पाहिजे हे पण समजून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला मॅग्नेशियम ऑक्साईड 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम या प्रमाणात पाणी उतरल्यानंतर आपण दुपारच्या वेळेला एक चिंब फवारणी आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. एक 8-10 दिवसाच्या अंतराने ही फवारणी 2 वेळेस जर आपण घेतली तर नक्कीच आपल्याला स्पॉट मध्ये सुद्धा आपल्याला चेंजेस दिसतील. मालाला लस्टर सुद्धा तुमचं चांगलं राहील. त्याचबरोबर तुम्ही नॅनोशील्डचा वापर करू शकता. नॅनोशील्ड सुद्धा तुम्ही 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली या प्रमाणात घेऊन आपण 2 ते 3 फवारण्या एक 8-10 दिवसाच्या अंतराने करून घेणं गरजेचे राहतील. त्याचबरोबर उकड्या बर्निंगचा प्रादुर्भाव असेल, भुरीचा प्रादुर्भाव आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये येतो, अशा वेळेस तुम्ही डॉक्टर आर्थोसिलचा वापर करा. आर्थोसिलिसिक ऍसिड आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 500 ml घेऊन कंपनी वाईज प्रत्येक कंपनीचं प्रमाण वेगळं वेगळं असतं. हे आपण व्यवस्थित नियोजन करून आपण त्याची फवारणी घेणं गरजेची. अशा पद्धतीने आपण जर फवारण्या घेतल्या तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये शेवटपर्यंत लस्टर चांगलं राहील, कुठलीही अडचण येणार नाही, शेवटच्या टप्प्यात भुरीचा प्रादुर्भाव होणार नाही. मिलीबग बद्दलची मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे, उकड्या बर्निंगचा वेगवेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी दिलेला आहे. प्रत्येक कारणासाठी आपण त्या ठिकाणी व्हिडिओ देतो. आज या थॉम्सनच्या व्हरायटीमध्ये आपण उभे आहोत. लक्षात घ्या, साधारणतः 95 दिवसाच्या आसपास प्लॉट झाला असेल ना, हो. बरोबर ना. आता या प्लॉटमध्ये उभे आहोत. साईज अतिशय चांगल्या पद्धतीची झालेली, म्हणजे तुमची 18ची साईज आजही प्लॉटमध्ये आहे, म्हणजे 17-18ची साईज कंपल्सरी आहे. अजून 2 mm साईज होणार आहे, म्हणजे 19-20 mm पर्यंत याची साईज जाते. आणि बंच साईज छोटी असल्यामुळे आपल्याला कुठंही शुगरला अडचण त्या ठिकाणी येणार नाही. लोड मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीचं आहे. ज्या ठिकाणी लोड आपला जास्त असेल तो लोड आपण साधारणतः शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे पाणी उतरण्याच्या वेळेला सुद्धा कमी करून घेणं गरजेचे आहे. तुमच्या 9x5च्या रानावरती आपण 30 बंचच्या वरती बंच ठेवू नका. हे जर नियोजन तुम्ही केलं तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चेंजेस दिसतील. स्लरीचं नियोजन व्यवस्थित करा, ड्रिपचे ऍप्लिकेशन व्यवस्थित द्या. या पद्धतीने कामकाज केलं तर कुठलीही अडचण कोणत्याही शेतकऱ्याला येणार नाही. आता बरेच शेतकरी प्लॉट बुकिंग करताय, परंतु ज्यांना कामं होत असतील तरच प्लॉट बुकिंग करा. मी बऱ्याच शेतकऱ्यांकडे जाणं टाळलं यावर्षी, कारण बरेच शेतकरी काम करत नाही, कुठंतरी वेगळे औषधं फवारणं, कुठंतरी कामाचं टायमिंग नसणं, आजच्या फवारणं 2 दिवसांनी घेणं, याच्यामुळे तुमच्या प्लॉटला प्रॉब्लेम तर होणारच आहे, परंतु आमचं नाव चुकीचं करू नका. काम चांगलं करा, 100% आपल्याला फायदा होईल. जे पण शेतकरी प्लॉट बुकिंग करताय त्यांनी या गोष्टीची दक्षता घ्या, या गोष्टीची काळजी घ्या. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेणं किंवा समजून घेणं गरजेचं आहे. तर तुम्हाला बुकिंगचे क्रमांक सांगतो: 98 34 25 22 14 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करा. आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला. काही अडचणी असतील विचारून घेत चला. त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी याच्या पाठीमागे होते, इथून पुढे पण राहणार आहे. नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.